वेलकम टू पुस्तक कट्टा यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, आज आपण कर्णाच्या कथेतला दुसरा महत्वाचा भाग पुढे घेऊन आलो आहोत. नक्कीच. आणि आजची ही जी सखोल चर्चा आहे ना, ती खूपच रोमांचक होणार आहे. अगदी खरंय, कारण आज आपण एका अशा तरुणाची गोष्ट पाहणार आहोत जो चंपानगरीतून हस्तिनापूरच्या भव्य जगात पहिलं पाऊल ठेवतोय. आणि तिथे त्याला जे वास्तव समजतं ते खूप कठू असतं. म्हणजे कल्पना करा, हस्तिनापूरचा तो भव्य पांढरा शुभ्र संगमवरी राजवाडा आणि त्याच्या प्रवेशद्वारावर उभा असलेला कर्ण. तो आत जाण्यापूर्वी राजवाड्याच्या पायऱ्या मोजतोय. 1, 2, 3 करत तो वर जातो. आता हिशोब कसा होता? 100 कौरव आणि 5 पांडव, म्हणजे राजघराण्याचे वारसदार 105. बरोबर. त्यामुळे त्या पायऱ्याही 105 असायला हव्या होत्या. पण त्याला अचानक 106वी पायरी जाणवते. तो पुन्हा मोजतो आणि हो, ती 106वी पायरी तिथेच असते. आणि हीच ती गोष्ट आहे जी आपल्याला विचार करायला भाग पाडते. ती 106वी पायरी कोणाची होती? हो ना. आज आपण यावरच चर्चा करणार आहोत. आपण केवळ वरवरच्या घटनांची नोंद घेणार नाहीये. या घटनांमागे जे अत्यंत सूक्ष्म असे सामाजिक आणि मानसिक पदर आहेत ते आपण उलगडणार आहोत. ती 106वी पायरी केवळ वास्तुकलेचा भाग नव्हती बरं का. ती एका अदृश्य नाकारलेल्या वारसदाराची, म्हणजेच खुद्द कर्णाची जागा होती. अरे वा, म्हणजे एका बाजूला अफाट गुणवत्ता आणि दुसऱ्या बाजूला केवळ जन्मावर आधारित असलेली अत्यंत बंदिस्त समाजव्यवस्था. या दोन्हींचा एक अभूतपूर्व संघर्ष इथूनच खऱ्या अर्थाने सुरू होतो. अगदी बरोबर. या कथेची सुरुवात एखाद्या महाकाव्याच्या भव्य दृश्यासारखी आहे. मूळ संदर्भात त्या राजवाड्याचं जे वर्णन आलंय ना, ते अक्षरशः डोळ्यांसमोर उभं राहतं. पांघऱ्या पाषाणांचा तो अवाढव्य राजवाडा आणि त्याच्या भोवती असलेले काळ्या दगडांचे अभेद्य तट. कर्णाला हे दृश्य पाहून एक अत्यंत वेगळीच उपमा सुचते. तो विचार करतो की हे दृश्य एखाद्या मातीच्या काळ्या मडक्यात काठोकाठ भरलेल्या लोण्याच्या पांढऱ्या गोळ्यासारखा आहे. हा जो कॉन्ट्रास्ट आहे ना, तो खूप छान टिपलाय त्याने. हो, पण या भव्यतेत तो हरून जात नाही. त्याची नजर अत्यंत तीक्ष्ण राहते. तिथेच त्याची पहिली भेट होते, ती युवराज दुर्योधनाशी. आता दुर्योधनाची एंट्री बघा, म्हणजे एखाद्या झंझावातासारखी आहे. रथातून एका झटक्यात उडी मारून तो खाली उतरतो. त्याची आयटदार चाल, एक वेगळाच रुबाब असतो त्याचा. हो ना. पण कर्णाची नजर एका वेगळ्याच गोष्टीवर खिळते, दुर्योधनाच्या भुवया. हो, हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे एखाद्या अजगरासारख्या जाड आणि वक्र भुवया. पण मला इथे एक असा प्रश्न पडतो की पहिल्याच भेटीत एखाद्याच्या भुवयांवरून त्याच्या स्वभावाचा अंदाज बांधणं हे थोडं वरवरचं नाही वाटत? मी विचार करत होते की असं कसं शक्य आहे. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण इथे भुवया हे केवळ शारीरिक वैशिष्ट्य नाहीये. मानवी देहबोली आणि सूक्ष्म निरीक्षणाचा तो एक भाग आहे. अजगराची उपमा इथे अतिशय महत्वाची आहे. म्हणजे कसं? अजगर हा आपल्या भक्ष्याला हळूहळू विळखा घालतो आणि त्याची पूर्ण ताकद शोषून घेतो ना. दुर्योधनाच्या त्या वक्र भुवया त्याच्या आतील अमर्याद राजकीय महत्वाकांक्षेचं आणि सत्तेच्या लालसेचं प्रतीक आहेत. ती लालसा संपूर्ण जगाला विळखा घालू पाहते. अरे बापरे. आणि दुर्योधन जेव्हा कर्णाकडे पाहतो तेव्हा तो कर्णाच्या जन्मजात कवच कुंडलांकडे आश्चर्याने पाहतो. तो थेट कर्णाचे वडील अधिरथ यांना विचारतो, हा खरोखर तुझा मुलगा आहे का? कारण दुर्योधनाला सत्तेची भाषा समजते. अगदी बरोबर. कर्णाच्या चेहऱ्यावरचं तेज एखाद्या सूतपुत्रासारखं मर्यादित नव्हतं. दुर्योधन एका सामर्थ्याला ओळखत होता तिथे. हे खूपच रंजक आहे. आणि मला वाटतं सामर्थ्य ओळखण्याची हीच प्रक्रिया त्यानंतरच्या भेटीत अगदी वेगळ्या आणि विडंबनात्मक पद्धतीने घडते, जेव्हा कर्ण महाराज धृतराष्ट्र आणि विदुर यांना भेटायला जातो. तो प्रसंग खूपच सूचक आहे. हो ना. अंध धृतराष्ट्र आपल्या थरथरत्या हातांनी कर्णाची ती जन्मजात कवच कुंडली चाचपून पाहतात. आता इथे आपण असा विचार करू शकतो की ज्या राजाला डोळे नाहीत तो स्पर्शानेच जगाला पाहतो. एक अंध व्यक्ती एखाद्या तरुणाला स्पर्शाने जाणून घेण्याचा प्रयत्न करते, यात गैर काय आहे? स्पर्शाने जाणून घेण्यात काहीच गैर नाही, पण धृतराष्ट्राचा तो स्पर्श केवळ वात्सल्याचा किंवा कुतूहलाचा नव्हता. मग तो काय होता? तो एका अफाट सामर्थ्याची अंध चाचपणी करणारा स्पर्श होता. ते दैवी तेज त्यांच्या हातात होतं, पण तरीही त्यांना ते दिसत नव्हतं. हीच या व्यवस्थेची खरी शोकांतिका आहे. म्हणजे तुम्ही म्हणताय की ते अंधत्व फक्त शारीरिक नव्हतं? अगदीच तेच. धृतराष्ट्राचे शारीरिक अंधत्व हे हस्तिनापूरच्या संपूर्ण व्यवस्थेच्या वैचारिक अंधत्वाचे प्रतीक बनून समोर येते. ही अशी व्यवस्था आहे जी माणसाचे खरे गुण, त्याचे तेज, त्याचे सामर्थ्य पाहू शकत नाही.
ती फक्त त्याची जात, त्याचे कुळ आणि त्याचा जन्म पाहते. हो, नियतीने धृतराष्ट्राला 100 मुलं आणि अफाट वैभव दिलं, पण सत्याला पाहण्याची दृष्टीच हिरावून घेतली. ते सुवर्ण कवच हाताळतानाही धृतराष्ट्राच्या मनात कर्णाच्या कुळाबद्दलचेच प्रश्न होते. आणि हे वैचारिक अंधत्व केवळ राजापुरते मर्यादित राहत नाही. हे कर्णाला लगेचच दुसऱ्या दिवशी समजतं. युद्धशाळेत? हो, जेव्हा तो आणि अधिरथ कुरूंच्या युद्धशाळेत जातात, तिथे हे अंधत्व शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रातही कसं भिनलंय ते उघड होतं. युद्धशाळेत एका बाजूला भीमाचा आखाड्यातला थुईथुई नाच चालू आहे, त्याच्या जवळ जायची कोणाची हिंमत नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला एका उंच दगडी चौथऱ्यावर अर्जुनाची धनुर्विद्येतील एकाग्रता पाहायला मिळते. आणि तिथेच एक अत्यंत नाट्यमय प्रसंग घडतो. आकाशातून एक गरुड एका सापाला खाली पाडतो. हा प्रसंग खूप महत्वाचा आहे. हो, तो साप वळवळत पळू लागतो आणि अर्जुन क्षणात त्या सापावर बाण रोखतो. पण लगेचच गुरु द्रोणाचार्यांचा आवाज घुमतो. अर्जुना, हात खाली कर, दुर्बलावर हात उचलू नकोस, आधी स्वतःमधील क्रोधाचा साप ठेचून काढ. तत्वज्ञानाने भरलेले वाटते. हो, म्हणजे ते अर्जुनाला दया आणि क्षमा शिकवतायत असे वरवर दिसते. पण या महान तत्वज्ञानाचा बुरखा लगेचच फाटतो. नक्कीच, कारण लगेचच जेव्हा अधिरथ कर्णाला द्रोणाचार्यांकडे शिष्यत्वाची विनंती करतायत, तेव्हा द्रोण स्पष्ट नकार देतात. ते अत्यंत कोरडेपणाने म्हणतात, युद्धविद्या हे केवळ क्षत्रियांचे काम आहे. आणि ते कर्णाला कृपाचार्यांच्या पथकात पाठवून देतात. पण आपण थोडा व्यावहारिक विचार करूया. द्रोणाचार्य हे हस्तिनापूरच्या राजघराण्याचे अधिकृत गुरु होते. बरोबर. त्यांची नियुक्ती केवळ राजपुत्रांना शिकवण्यासाठी झाली होती. जर एखाद्या अनोळखी तरुणाला ज्याची पार्श्वभूमी त्यांना माहीत नाही, त्याला त्यांनी राजपुत्रांच्या युद्धशाळेत प्रवेश दिला असता, तर तो राजघराण्याच्या सुरक्षेचा आणि नियमांचा भंग ठरला नसता का? द्रोणाचार्य फक्त आपले कर्तव्य बजावत नव्हते का? हा एक अत्यंत रास्त मुद्दा आहे. द्रोणाचार्य राजघराण्याशी बांधले गेले होते हे मी मान्य करतो, पण इथे आक्षेप त्यांच्या नियमांवर नाही, तर त्यांच्या दृष्टिकोनावर आणि त्यातील विरोधाभासावर आहे. म्हणजे तो सापाचा प्रसंग आणि हे. हो, तुम्ही नुकताच एका सापाला जीवदान दिलं कारण तो दुर्बल आहे, पण जेव्हा एक अत्यंत गुणवान तेजस्वी तरुण तुमच्यासमोर ज्ञानाची याचना करत उभा आहे, तेव्हा तुम्ही त्याची साधी परीक्षाही घेत नाही. खरंय, त्यांनी त्याला धनुष्य उचलून दाखवायला सांगितलं नाही. तुम्ही त्याची गुणवत्ता न पारखता फक्त त्याच्या सूतपुत्र या जन्मावरून त्याला शिक्षणातून बाद करता. हा केवळ नियमांचा भाग नव्हता, तर हे ज्ञान केवळ एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित ठेवण्याचं धोरण होतं. थोडक्यात सांगायचं तर एक स्टेटस को जपण्याचा तो प्रकार होता. द्रोणाचार्यांनी कर्णाकडे साधी नजरही टाकून पाहिली नाही. आणि या एका प्रसंगामुळे कर्णाच्या मनात स्वतःच्या अस्तित्वाची आणि ओळखीची अत्यंत तीव्र लढाई सुरू होते. जर माझ्यात गुणवत्ता आहे, तर केवळ जन्मामुळे मी मागे का राहावे, हा प्रश्न त्याच्या अस्तित्वाला भिडतो. आणि इथूनच या कथेला जी दिशा मिळते ना, ती खरोखर थक्क करणारी आहे. राजघराण्याचे दरवाजे बंद झाले, द्रोणाचार्यांनी पाठ फिरवली, पण कर्ण तिथे रडत किंवा हार मानून बसला नाही. अजिबात नाही. तो असा विचार करतो की जर या व्यवस्थेत मला कोणी शिकवणार नसेल, तर मला या व्यवस्थेची गरजच नाही. तो स्वतःचे विद्यापीठ निसर्गात उघडतो. हे खूप प्रेरणादायी आहे. तो थेट सूर्यदेवाला आपला गुरु मानतो. युद्धशाळेत एका चौथ्यावर चढून हातात धनुष्य घेऊन तो आकाशाकडे पाहत घोषणा करतो की जगातला सगळा अंधार उजळणाऱ्या सूर्यदेवा, मी आजपासून तुझा शिष्य आहे, मला मार्ग दाखव. आणि इथून सुरू होतो त्याचा स्वयं शिक्षणाचा अफाट ध्यास. ही कोणत्याही शिक्षणाच्या इतिहासातील एक अत्यंत प्रेरणादायी आणि तितकीच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. कारण बघा, स्वयंशिक्षण म्हणजे केवळ धनुष्य उचलून बाण सोडणे नाही. बरोबर. जेव्हा गुरु नसतो, तेव्हा तुमच्या चुका सुधारणारा कोणी नसतं. कर्णाला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या निरीक्षणातून आणि प्रयोगांतून शिकावी लागली. निसर्गाचे नियम हेच त्याचे गुरु बनले. म्हणजे त्याने सगळं स्वतः शोधून काढलं. हो, तो वाऱ्याचा वेग, बाणाचे वजन आणि लक्ष्याचे अंतर यांचा अभ्यास केवळ स्वतःच्या अनुभवातून करू लागला. आणि त्यातून त्याने बाणांचे जे विविध प्रकार आणि त्यांची कार्यपद्धती आत्मसात केली, ते वाचून माझ्या तर अक्षरशः अंगावर काटा आला. हे केवळ युद्धशास्त्र नसून त्यामागे एक प्रचंड मोठं विज्ञान दडलेलं दिसतंय. उदाहरणार्थ कर्णी बाण, याला 2 टोकं असतात आणि तो लागल्यावर शरीरातील आतडी थेट बाहेर येतात. बापरे. त्यानंतर झिम बाण, जो जाताना सरळ न जाता वाकडा तिकडा जातो. याचा अर्थ तो एखाद्या लपलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊ शकतो.
आणि नालिक बाण सुद्धा. हो ना. नालिक बाण, ज्याला वाकडे दात असतात आणि तो शरीरातून काढताना थेट धमण्या तोडूनच बाहेर येतो. आणि लिप्त बाण, ज्याला विषारी वनस्पतींचा रस लावलेला असतो. आता मला सांगा, हे वाकडा तिकडा जाणाऱ्या बाणाचं जे एरोडायनॅमिक्स आहे किंवा विषारी वनस्पतींचं वनस्पतीशास्त्र त्याने कोणाकडून शिकलं असेल? तिथेच त्याच्या तपश्चर्येचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचं महत्त्व अधोरेखित होते. जिह्म बाण वाकडा तिकडा जाण्यासाठी त्याच्या गुरुत्व मध्याचा आणि पिसांच्या रचनेचा अत्यंत अचूक अभ्यास असावा लागतो. नक्कीच. हवेचा दाब कापून बाण कसा वळेल हे त्याने निसर्गात पक्ष्यांच्या उडण्याच्या पद्धतीवरून किंवा वाऱ्याच्या झोतावरून अभ्यासलं असणार. विषारी वनस्पतींची ओळख त्याने जंगलात फिरून प्राण्यांच्या वागणुकीचं निरीक्षण करून स्वतः मिळवली असणार. म्हणजे तो निसर्गाच्याच प्रयोगशाळेत शिकत होता. हो. जेव्हा व्यवस्था तुम्हाला ज्ञान नाकारते तेव्हा तुमची भूक तुम्हाला निसर्गाच्या प्रयोगशाळेत घेऊन जाते. तो केवळ एक योद्धा बनत नव्हता, तो युद्धाचा एक शास्त्रज्ञ बनत होता. आणि या अनोख्या प्रयोगशाळेत राजवाड्याच्या राजकारणाबाहेर त्याला काही असे मार्गदर्शक आणि मित्र मिळतात ज्यांचा आपण कधी विचारही करू शकत नाही. हो, ती गंगेवरची भेट. गंगेच्या घाटावर भल्या पहाटे त्याची पितामह भीष्मांसोबत एक भेट होते. पूर्ण हस्तिनापुरात इतक्या पहाटे घाटावर येणारा कर्ण हा पहिलाच व्यक्ती होता हे पाहून खुद्द भीष्म त्याची विचारपूस करतात. ज्या व्यवस्थेने त्याला नाकारले त्याच व्यवस्थेचे सर्वोच्च पितामह त्याच्या शिस्तीचे आणि त्याच्या कुंडलांचे अत्यंत शांतपणे आणि आदराने कौतुक करतात. हा विरोधाभास खूपच बोलका आहे. हो, कारण भीष्मांसारख्या अनुभवी माणसाला नियम आणि गुणवत्ता यातील फरक समजत होता. पण याहीपेक्षा जास्त व्यावहारिक ज्ञान कर्णाला कुठल्या ऋषीकडून नाही तर राजवाड्याचा सारथी संजय याच्याकडून मिळते. अगदी बरोबर. संजयाकडून मिळालेले ज्ञान हे पुस्तकी नव्हते. तो कर्णाला घोड्यांच्या मानसशास्त्राबद्दल अशा काही गोष्टी सांगतो ज्या खरोखर थक्क करणाऱ्या आहेत. संजय सांगतो की उत्तम घोडा कधीच खाली बसत नाही. अगदी त्याला झोप लागली तरीही तो उभाच राहतो. खरंच. आणि खरा सारथी कधीच आपला रथनीड म्हणजे रथावरची स्वतःची जागा सोडत नाही, प्राण गेला तरीही नाही. हे शब्द कर्णाच्या आयुष्याचे तत्वज्ञान बनतात. संजयाचे हे शब्द कर्णाच्या भावी आयुष्याची पाळाभरणी करतात. उत्तम घोडा कधीच खाली बसत नाही हे केवळ प्राण्याबद्दलचं निरीक्षण नाहीये बरं का. मग ती एक मानसिक स्थिती आहे. संकटे कितीही मोठी असली तरी योद्ध्याने कधीही गुडघे टेकून नयेत, हा त्यातील गर्भित अर्थ आहे. आणि याच काळात कर्णाला आणखी एक असा मित्र मिळतो जो अत्यंत अनपेक्षित आहे. कोण? द्रोणाचार्यांचा स्वतःचा मुलगा अश्वत्थामा. ही मैत्री मला सर्वात जास्त आश्चर्यचकित करते. म्हणजे विचार करा, ज्या गुरुने कर्णाला फक्त जातीवरून अत्यंत अपमानास्पद वागणूक देऊन हाकलून लावले, त्यांचाच सख्खा मुलगा कर्णाचा सर्वात जवळचा मित्र बनतो. हो, हे खूपच वेगळं आहे. पण का? अश्वत्थामाने राजपुत्रांच्या गटात राहण्याऐवजी कर्णाची निवड का केली असेल? कारण अश्वत्थामा आणि कर्ण हे दोघेही एका अर्थाने व्यवस्थेच्या औपचारिक अपेक्षांच्या बाहेरचे जीव होते. म्हणजे अश्वत्थामावरही काही दडपण होतं? नक्कीच. अश्वत्थामा हा गुरुपुत्र असला तरी त्याच्यावर वडिलांच्या अफाट महत्वाकांक्षेचे ओझे होते. द्रोणाचार्यांना त्याला अर्जुनासारखा महान बनवायचे होते. या ओझ्याखाली दबलेला अश्वत्थामा अत्यंत साधा आणि मनमोकळा होता. हो, तो स्वतःच्या नावावरही विनोद करतो ना? हो, तो स्वतःच्याच नावावर विनोद करतो की जन्माल्यावर मी घोड्यासारखा खिंकाळलो म्हणून माझं नाव अश्वत्थामा पडलं असं लोक म्हणतात, पण त्यात काहीच तथ्य नाही. अश्वत्थामाकडे कोणताही अहंकार नाहीये. म्हणजे राजवाड्याच्या आणि सत्तेच्या राजकारणाबाहेर दोन माणसांमधला साधेपणा आणि निखळ मैत्री कशी फुलते याचं हे एक अत्यंत सुंदर उदाहरण आहे. अगदी. अश्वत्थामाला कर्णाच्या जातीशी काहीही देणं घेणं नव्हतं. त्याला त्याच्यातील तो प्रामाणिक मित्र भावला होता. पण या सगळ्यात स्वतःचे विद्यापीठ उभारताना, नवीन मित्र जोडताना कर्णाच्या मनात कुठेतरी एक अत्यंत खोलवर रुतलेली सल कायम होती. तो वेगाने त्यांच्याच दिशेने येत असतो. हा प्रसंग मानवी भावना आणि निसर्गाचे नियम यांच्यातील एक प्रचंड मोठा विरोधाभास उभा करतो. जेव्हा तो वेगाने येणारा रथ जवळ येतो तेव्हा त्या रथाच्या चाकाखाली एक मांजराचं पिल्लू सापडणार असते. बापरे. आणि कर्ण काही विचार करण्याच्या आतच त्याचा लहान भाऊ शोण स्वतःच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता थेट धावत जाऊन त्या पिल्लाला वाचवतो. आणि त्यानंतर जे घडतं ना ते कर्णाच्या मनाला खोलवर भिडतं. ती आई मांजर कशाचीही पर्वा न करता गुरगुरत तिथे येते. समोर राजमातेचा एवढा मोठा रथ आहे, घोडे आहेत, याचा कोणताही विचार न करता
ती आपल्या पिल्लाला तोंडात धरून सुरक्षित ठिकाणी घेऊन जाते. एका प्राण्याला आपल्या पिल्लाची असलेली ही ओढ पाहून कर्णाला चंपानगरीतून येताना त्याच्या राधामातेने दिलेल्या चांदीच्या पेटीची आठवण येते. राधामाता त्याला स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त जपत होती हे त्याला आठवतं. आणि तिथेच या प्रसंगातील सर्वात भीषण विरोधाभास आणि शोकांतिका उघड नैसर्गिक मातृत्वाचे दोन पैलू एकाच वेळी कर्णासमोर उभे राहतात. ते कसे? एकीकडे ती रस्त्यावरची मांजर, जिच्याकडे कोणतीही सत्ता नाही तरीही ती आपल्या पिल्लासाठी परत येते. दुसरीकडे राधामाता, जिने त्याला जन्म दिलेला नसूनही ती त्याला चांदीच्या पेटीसारख्या अत्यंत जिव्हाळ्याच्या वस्तूने जोडलेली राहते. आणि अगदी त्याच क्षणी स्वतः कुंती, जिचा तो खरा सख्खा मुलगा आहे, ती त्याच रथातून त्याच्या अगदी शेजारून वेगाने निघून जाते. तिला साधी कल्पनाही नसते की आपला पहिला थोडा मुलगा तिथेच त्याच धुळीत उभा आहे. हो, ही खूप मोठी शोकांतिका आहे. जन्मदात्री आई आणि पालनपोषण करणारी आई यातील हा किती भयंकर फरक आहे. एकीकडे नैसर्गिक ओढ आणि दुसरीकडे राजकारणात आणि प्रतिष्ठेच्या कवचात अडकलेली मातृत्वाची भावना. कर्णाला राजपुत्र होण्यापेक्षा आपल्या राधामातेचा तो साधा आणि उबदार स्पर्श जास्त मोलाचा वाटतो हे यावरून स्पष्ट होतं. कुंती ही व्यवस्थेची आणि राजकारणाची बंदी होती. तिचे मातृत्व हे हस्तिनापूरच्या राजकीय गणितांमध्ये अडकले होते. त्यामुळे नैसर्गिक ओढ असूनही ती उघडपणे काहीही करू शकत नव्हती. कर्णाच्या मनात चंपानगरी आणि राधामातेबद्दल असलेली हीच अथांग ओढ त्याला या कठोर, अपरिचित आणि अपमानास्पद दुनियेत एक संवेदनशील माणूस म्हणून जिवंत ठेवते. तो एक कठोर योद्धा बनत असला तरी आतून तो एका मायेच्या स्पर्शासाठी आसुसलेला एक साधा तरुण होता. आणि याच प्रसंगाच्या शेवटी कर्णाने नोंदवलेली एक अत्यंत गूढ गोष्ट मला विचार करायला भाग पाडते. कोणती गोष्ट? कुंतीचा तो रथ जेव्हा वेगाने पुढे निघून जातो ना, तेव्हा कर्णाची नजर त्या रथाच्या घोड्यांवर पडते. त्या भव्य रथाला 6 घोडे जोडण्याची रचना होती. बरोबर. पण प्रत्यक्षात तिथे फक्त 5च पांढरे घोडे जोडलेले होते. 6व्या घोड्याची जागा पूर्णपणे रिकामी होती. हा केवळ एक योगायोग नव्हता. हे एका अत्यंत मोठ्या प्रतिकात्मक अर्थाचे दर्शन आहे. या सखोल चर्चेचा समारोप करताना आपण याच रिकाम्या जागेचा विचार करायला हवा. नक्कीच. कर्णाचा हा हस्तिनापुरातील सुरुवातीचा प्रवास आपल्याला दाखवतो की जेव्हा समाज तुम्हाला तुमच्या जन्मावरून नाकारतो, शिक्षणाचे दरवाजे बंद करतो, तेव्हा तुम्ही हार मानून रडत न बसता निसर्गाकडून शिकू शकता आणि स्वतःचे मार्ग स्वतः निर्माण करू शकता. कर्णाने तेच केले. पण तरीही काही गोष्टी या माणसाच्या नियंत्रणापलीकडे असतात. अगदी बरोबर. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत गूढ आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. त्या दिवशी कुंतीच्या रथाला 6 ऐवजी फक्त 5च घोडे का जोडले होते? एक घोड्याची जागा रिकामी का होती? आपल्याला माहितीच आहे की कुंतीच्या अधिकृत पुत्र 5 होते, ज्यांना जग पांडव म्हणून ओळखत होते. पण तिचा हा पहिला 6वा पुत्र कर्ण अगदी त्याच वेळी त्या रिकाम्या घोड्याच्या जागेकडे आणि रथाकडे पाहत हस्तिनापूरच्या धुराळ्यात उभा होता. नियतीचा खेळ आहे सगळा. ही नियतीची कोणती चाल होती? रथाची ती एक रिकामी जागा नियतीने कर्णासाठीच सोडून ठेवली होती का, जी जागा त्याला त्याच्या आयुष्यात कधीच मिळाली नाही? या प्रश्नाच्या उत्तराचा शोध आपण घेत राहूया. तोपर्यंत विचार करत राहा आणि आपण पुन्हा भेटू अशाच एका नव्या सखोल चर्चेत.